कुठल्याही जाहिरातीवर कुठल्याही फ्लेक्सवर छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा आपण स्थान देऊ नये. इतकी राजकीय महत्वाकांक्षा वाढली आहे. जर आपण त्याचा राजकीय इव्हेंट करत असाल तर हा तमाम शंभू भक्तांचा अपमान आहे, त्यांच्या भावनांचा अपमान आहे. मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांना असं जर लटकं स्पष्टीकरण द्यावं लागत असेल तर ते दुर्दैव आहे. भूमिका बदलली. जे माननीय मुख्यमंत्री ज्या मातीत बोलले ना, या मातीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची कातडी सोलवटली, नखं काढली, डोळे फोडले, जीभ कापली, तरी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी भूमिका बदलली नाही. राजकारणातला र सुद्धा न कळणाऱ्या माणसाला सुद्धा यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. शिरूर तालुक्यातील वडू-तुळापूर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन पार पडलं. त्यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याचवेळी खासदार अमोल कोल्हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. मात्र अचानकच अमोल कोल्हेंनी या कार्यक्रमातून काढता पाय घेतला. त्यावेळी भाषण देखील सुरू होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं. अमोल कोल्हेजी, असं काय झालं की तुम्ही त्या कार्यक्रमातून काढता पाय घेतला? काहीशी नाराज दिसताय तुम्ही चेहऱ्यावर. मुळात त्या कार्यक्रमाचं निमंत्रण मला काल रात्री 11:15 वाजता आलं होतं आणि अचानक काल रात्री 11:15 वाजता निमंत्रण आल्यानंतर आज एक शंभू भक्त या नात्याने मी कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो. पण कार्यक्रमाच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा हा विकास आराखडा आहे. कुठल्याही जाहिरातीवर कुठल्याही फ्लेक्सवर छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा आपण स्थान देऊ नये. इतकी राजकीय महत्वाकांक्षा वाढली आहे, इतकी ती असुरी महत्वाकांक्षा व्हायला लागली आहे की केवळ राजकीय नेत्यांचे चेहरे हे सगळ्या फ्लेक्सवर होते. त्यानंतर तुळापूरला गेल्यानंतर मी वडूला असं म्हटलं की कदाचित एजन्सीची चूक झाली असेल. तुळापूरला गेल्यानंतर फक्त राजकीय पक्षाचे झेंडे समोर दिसत आहेत. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा कार्यक्रम आहे. शंभू भक्त या नात्यानं, या भावनेनं आम्ही खरं तर कार्यक्रमाला आलेलो आहोत. आणि जर आपण त्याचा राजकीय इव्हेंट करत असाल तर हा तमाम शंभू भक्तांचा अपमान आहे, त्यांच्या भावनांचा अपमान आहे. त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचं गांभीर्य हे जर या पद्धतीने इव्हेंट जर आयोजित केला जात असेल तर त्याला नक्कीच नाही असं माझं ठाम मत आहे. याच कार्यक्रमामध्ये तुम्ही दिलीप वळसे पाटील जे अजितदादांचे आमदार आहेत, म्हणजे अर्थात राष्ट्रवादीचे, त्यांच्याशी चर्चा करत होता. हीच खंत त्यांना व्यक्त करून सांगत होता. याविषयीची खंत यापूर्वीही त्यांच्याकडे मी व्यक्त केली होती. शिवनेरीच्या कार्यक्रमातही ही खंत त्यावेळी व्यक्त केली होती की आदरणीय दादांनी विधानसभेच्या पटलावर ठामपणे स्वराज्य रक्षक ही भूमिका मांडली. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राला उजाळा देण्याचं काम जे आहे, जे ज्वलज्वलन ते जे चरित्र होते ते अनेकांनी बदनाम केलं होतं. अनेक वर्ष हा विचारांचा लढा आहे. हा केवळ निधी दिला म्हणजे विकास झाला असं होत नाही. निधी दिला तर इमारत उभी राहते, पण त्यामधली जी विचारांची ज्योत लावावी लागते, जी तेवत ठेवावी लागते, जी प्रेरणा द्यावी लागते, यासाठी हा जो संपूर्ण मोठा विचारांचा लढा आहे याचा कुठेतरी धांडोळा घ्यायला गेला पाहिजे, हेही तितकंच गरजेचं आहे. आणि हे मी चर्चा करत होतो की यामध्ये हा जो वैचारिक जो लढा आहे, अनेक संघटना असतील, संभाजी ब्रिगेड असेल, बुलंद छावा असेल, छावा असेल, त्यानंतर वडूमध्ये जसं वडूच्या ग्रामस्थांनी फार मोठं योगदान दिलंय तसं मिलिंद एकबोटेंसारख्या व्यक्तींनी योगदान दिलेलं असेल, किंवा तुळापूरमध्ये जसं ग्रामस्थांचं फार मोठं योगदान आहे तसं निरगुडकरांचं सुरुवातीच्या काळातलं काही योगदान असेल. या सगळ्याचा एक वैचारिक हा एक धागा आहे. वासी बेंद्रे, सेतू माधवराव पगडी, डॉक्टर कमल गोखले यांनी ही सगळी बदनामी पुसण्याचा एक प्रयत्न केले. या सगळ्या वैचारिकतेचा परिपाक त्या स्मारकात असला पाहिजे, नाहीतर ती केवळ इमारत होईल, हेच माझं म्हणणं आहे. पण जर आपण हे भाषण ऐकलं असेल तर दादांनी सुद्धा स्वतः सांगितलं बरेच वर्ष लागले, बरेच प्रयत्न केल्यानंतर हा निधी इथं म्हणजे देण्यात, आज हे स्मारक जे उभारतंय त्याच्यासाठी करण्यात आलं. एवढंच काय तर मुख्यमंत्र्यांनी हे देखील म्हणलं याच्यासाठी हे स्मारकाचं नवीन असं रूपांतर व्हावं, यासाठी म्हणजे त्यांना बंड अशा पद्धतीने सरकार स्थापन करावं लागलं. मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांना असं जर लटकं स्पष्टीकरण द्यावं लागत असेल तर ते दुर्दैव आहे. आणि अशा लटक्या स्पष्टीकरणासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी जागा निवडली ना, ती अत्यंत मला वाटतं चुकीची, पुन्हा शंभू भक्तांचा अपमान करणारी ती जागा आहे. कारण या जागेवर केवळ या गोष्टीसाठी भूमिका बदलली. जे माननीय मुख्यमंत्री ज्या मातीत बोलले ना, या मातीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची कातडी सोलवटली, नखं काढली, डोळे फोडले, जीभ कापली, तरी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी भूमिका बदलली नाही. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय जर असं म्हणत असतील की केवळ यासाठी दादा इतक्या मोठ्या नेत्याने की केवळ छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी ही भूमिका बदलली, तर मला वाटतं की राजकारणातला र सुद्धा न कळणाऱ्या माणसाला सुद्धा यावर विश्वास ठेवणं कठीणच आहे. आता ही तुमची नाराजगी खंत
पत्राद्वारे किंबहुना मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटून हे सांगणार आहात का अशा पद्धतीने जे तुम्ही केलं हे योग्य नाही? कारण की बॅनरवर जसं तुम्ही सांगताय की कुठलेही फोटो नाही आहे शंभू महाराजांचा, त्याचबरोबर जे पक्षाचे फक्त झेंडे लावण्यात आलेत रस्त्याच्या दोन्ही बाजूनी. नक्कीच आपल्या माध्यमातून या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या असतीलच आणि त्याची ते या पुढील काळामध्ये नक्की दखल घेतील अशी मला अपेक्षा आहे. कारण याही मागे परवा शिवनेरीवर जो शिवजयंतीचा कार्यक्रम झाला तेव्हाही पादत्राणं प्रत्येकाची होती, त्या चौथऱ्यावर पादत्राणं होती, हाही फोटो सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि त्यामुळे शिवशंभू भक्तांच्या भावनांचा त्यांनी या पुढील काळात आदर करावा अशी माझी एक शंभू भक्त म्हणून अपेक्षा आहे. आपण जर बघितलं तर खासदार अमोल कोल्हे आणि आमदार अशोक बापू पवार या ठिकाणी आहेत, ते कार्यक्रमातून निघून आलेले आहेत आणि नाराजगी अशी आहे की जे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत त्याच्यावर फक्त नेत्यांचे फोटो आहेत आणि ज्या ठिकाणी हे स्मारक आहे तिथं देखील फक्त पक्षांचे झेंडे लावण्यात आलेले होते. हा महाराजांचा कार्यक्रम होता का नेत्यांचा, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आणि यामुळंच त्यांनी नाराजगी व्यक्त करत या कार्यक्रमातून काढता पाय घेतला. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, वडू तुळापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.